नाव डिलिव्हरी अँड बेबी. जेन्ना म्हाका कळटा की हांव प्रेग्नेंट आसा आनी आय एम व्हेरी हॅपी विथ माय 9 months. द नेक्स्ट स्टेप इज फॉर डिलिव्हरी. डू यू नो वेन माय डिलिव्हरी डेट इज? सो इट इज कन्सिडर एज अ युअर पिरियड डेट. पिरियड डेट कन्सिडर केली जाता. सो द फर्स्ट क्वेश्चन जो हांव म्हाका विचारता, आर यू वेटींग फॉर अ बेबी? जेन्ना तुका कळटा की नॉर्मली 9 months कंप्लीट जाले आनी हांव वेट करता. सो वॉट यू आर वेटींग फॉर? इज फॉर वेटींग फॉर अ डिलिव्हरी ऑर यू आर वेटींग फॉर अ बेबी? सो यू मस्ट आस्क फॉर युअर सेल्फ की तूं बाबा कोणाक वेट करता? डिलिव्हरी डेटीक वेट करता काय बेबीक वेट करता? सो हें जर तुका कन्फर्म कळ्ळें की यू गो फॉर अ नेक्स्ट स्टेप. आतां तूं तुजी डेट चॅक कर. सो तुझे मेन्सुरेशन जर पिरियड तुका जर ती संवय आसा एवरी टायम मेन्सुरेशन पिरियड कॅलेंडराचेर सर्कल करून दवरपाचें, सो इट इज नॉट बॅड. आनी इवन तूं मिस आउट जालें समज, समबडी हू इज 10 10तली 2 जाणां मनशां जर मिस आउट जाल्यार, सो इट इज नॉट बीग डील. तूं मुवमेंट्स चॅक कर एवरी टायम. So now you are waiting for a baby to come or you are waiting for a delivery date. ते एवरी टायम डिलिव्हरी डेट चॅक करता काय एवरी टायम तूं चिंतता की बेबी डिलिव्हर जातले. सो आजच्या काळान जे कोण फॅकल्टी असतात ते म्हणजे डॉक्टर, आणि हे सारके लक्ष डॉक्टर दीत आसता की एवरी टायम तूं डॉक्टरा कडेन वयता, डॉक्टरा कडेन मशिनरीज आसा. सो हे सगळे प्रिफरेबली डॉक्टरा कडेन आसतात. सो हो जो व्हिडिओ आसा तो फक्त एका आवय खातीर आसा आनी ती हांव जेणे पर्सनल एक्सपिरियन्स काही गोश्टी केल्या. सो तुमकां जर लिगली जर वचपाचें आसा जाल्यार डॉक्टरा कडेन सगळें इन्फॉर्मेशन आसता आनी यू कॅन कॅच हिम फॉर एनीथींग. सो नेक्स्ट जे तूं प्रिपेर राव म्हणटा तें हांव आवयक सांगता. मागीर आतां जर हांव सेल्फ क्वेश्चन करता की हांव डिलिव्हरी डेटीक रावलें जाल्यार हांवें चिंतपाचें की म्हाका खंयची डेट आवडटा. मागीर चिंतपाचें की हांव रेडी आसा काय ना, वेदर आय एम रेडी टू टेक केअर ऑफ चायल्ड, अँड इफ आय एम रेडी वॉट इज माय फर्स्ट प्रिफरन्स. जाल्यार हांव सांगतलें की हांव म्हाज्या बेबीक क्लीन दवरतलें. दॅट मे बी यू. तुमी सुद्दां तेंच म्हणटली की वेदर आय एम रेडी ऑन अ सच अ डेट टू गेट अ डिलिव्हरी. यस. दुसरें म्हाका खबर आसा हाव मेनी किड्स आय हॅव, ते कशें भुरगे आसा. यस, म्हाका हांव हेल्दी आसा, म्हाजे भुरगे 100% हेल्दी आसतले. आनी दुसरें म्हणजे वॉट आय एम रेडी फॉर, की हांव म्हाज्या भुरग्याक क्लीन दवरतलें, म्हाकाय क्लीन दवरतलें. दॅट इज द मोस्ट, जें सामकें 100% प्रिपरेशन. दुसरें म्हणजे आवय जायना फुडें तुज्या कडेन कितें आसा, तर तुज्या कडेन दूद आसा, तुज्या कडेन एक वॉर्मनेस आसा जे तूं भुरग्याक आपल्या आंगार दिवपाक शकता. सो दॅट इज वॉट यू आर 100% फुल्ली प्रिपेर्ड वीथ मदर अँड चायल्ड. आतां नेक्स्ट क्वेश्चन की तुज्या कडेन कितलीं भुरगीं आसा. समटायम चडशे भुरगे एकटेच येता आनी 100तल्यान 2 तरी कोणाक ट्विन्स जाता तें कशें कळपाचें. सो मोस्टली जेन्ना चड मुवमेंट्स आसना तेन्ना चड करून ट्विन्स आसतात. सो हें कळपाक जाय. आतां हांव आज प्रेग्नेंट ना, आज हांव प्रेग्नन्सीन ना, सो हें हांव कांय चॅक करपाक शकना. पण जे कोण मदर आसा तेणें एवरी टायम आपल्या वूम म्हणटात तेका हात लावन लावन चॅक करपाक जाय की कितें चल्लां तुज्या पोटान. तुका थंय लक्ष आसपाक जाय, तुका हॅपिनेस आसपाक जाय, क्युरियोसिटी आसपाक जाय. आनी सगळ्यांत लास्ट म्हणजे आवय जी अवेर आसपाक जाय. इट एनी सिच्युएशन हांव म्हाजी कॅर घेतलें. इट एनी सिच्युएशन हांव म्हाजी कॅर घेता म्हणजे डायरेक्टली तूं तुज्या भुरग्याचीय कॅर घेता. सो एवरी टायम जें जाय तो टच जाय आनी यू टच युअर वूम टू चॅक युअर बेबी. तेका लव कर, तेज्या कडेन उलय आनी तें एक नॅचरल कनेक्शन दवर.